तर कसं काय मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये. मी तुमचा नागेश. आज लवकर उठून आपल्या बागेतली फुलं जावं म्हणलं. सदाफुलीचं फुलं आहे आणि ही जांभळीचं झाड आहे. त्याचप्रकारे आपल्याला हलगट सोडायचं होतं. हलगट सोडून रेडीचं दूध काढून घेतलं. गाईचं बी दूध काढायचं होतं म्हणून गाईची बादली घेऊन आलो आणि स्कँड इथं कट्ट्या उठवलं. मग पण आपली म्हैस आणली पाण्याला, पाणी पाजून घेतली. खूप गरीब म्हैस आहे, माझी आवडती म्हैस ही. आणि पुन्हा आपल्या केळी झाडाची केळी आलेली आहे, ती दावं म्हणलं. एका रोपाची 4-5 केळी येऊन त्याला केळीचं घड किती मोठं आलेलं आहे पहा. आणि पुन्हा आपल्या वैरण टाकायची होती गाईला. आधी ओली वैरण टाकून घेतली, पुन्हा वाळली वैरण घेतली, कारण पाणी पित नाहीत गारव्यामुळे. मग काल आपण कुटेला एक किचन आणलं, भारी आहे का सांगा कमेंट करू. पुन्हा इथं आपलं एक डॉगिश भाई उभा होता, त्याला व्हिडिओमध्ये घेतला आणि दूध आणलं आपल्या डेअरीत, कारण आपल्याला जायचं तर मोहळला. मग मोहळसाठी निघालो आणि हे आपला रोड चांगला झालेला आहे मोहळाचं. आणि इथं आपल्या नांदाचं मंदिर आहे. मग आपल्याला शोरूमात थोडं वेळ काम होतं, ते काम केलं आणि पुन्हा आपल्याला जायचं होतं गोळ्या आणायला. पुन्हा इथलं काम झालं आणि गोळ्या आणायला चाललो. ही आपलं गणपतीचं मंदिर आहे. आणि गोळ्या आणल्या, मेडिकलमध्ये आलो आणि मेडिकलमधून गोळ्या घेतल्या आणि थेट निघालो आपल्या घराकडे. गोळ्या काही एक औषधी वाटली की गोळ्या होत्या. पुन्हा आपली शर्ट रानात पाणी करून पचित सकाळपर्यंत. आणि किती फिरणार तर आपल्याला घराकडे जावं लागतं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं, उद्या घरी येऊन